भक्ताच्या सपनामध्ये गेली भक्त काय म्हणाला नवस मंत्री असू दे किंवा खासदार असू दे आमदार असू दे देव पिशी नतमस्तक व्हायला पाहिजे पुढे काढण्याचं अहंकार तुझ्या चरणी सोडावं अहंकार तुझ्या चरणी सोडावं आणि हार बनून पाहिलं की अंगावर काटा पडा पाहिजे कसं बोलायचं तुझ्या दरबारी माझं पडलं पाऊल अंगावर आला काटा लागली
कुठला असा एक अलंकार ते कुठला तुम्ही सांगायचा राणे राजा केसा मध्ये गंगावर केसा मध्ये गंगावर बुचुड्यात केवळा केसामध्ये गंगावर बुचुड्यात केवळा हे दैत्य गोंडा लोळे काय डोक्याचा अलंकार आता झाला कुठला झाला कानामध्ये ग झुबा फुले कानामध्ये ग झुबा फुले जुब्यात ग मोती खर कानामध्ये ग झुबा फुले जुब्यात ग मोती खर ये लाला पदर चार काय कुठला नाकामध्ये ग मुक्ता फळ नाकामध्ये ग मुक्ता फळ मुक्ता फळ चंद्र तोरण नाकामध्ये ग मुक्ता फळ मुक्ता फळ चंद्र तोरण नाही नाक कदर खाली काय नाही नाक कदर खाली काय हजारा नाकात अलंकार आता आला कुठला गळ्यातला हुशार गळ्यामध्ये ग मोहन गळ्यामध्ये ग मोहन बाळ पुतळा बाळ गळ्यामध्ये ग मोहन बाळ पुतळा बाळ चंद्रहार जाग कळ काय अलंकार कुठला हातामध्ये ग गोट पाटली सुड्यात चालय ग ठाट हातामध्ये ग गोट पाटली सुड्यात चालय ग ठाट बाजू बंदाला गुरु डाट काय दिवीला कंबर पटा नाही लक्षात ठेवा दिवीला कंबर पटा नाही तुम्ही युट्यूबला सर्च करा
सर्च करायला येते का बघा, तर कंबर दिली पडणार नाही. मोठ्यानं सांगा, मोठ्यानं सांगा. तर जेवढा रे हा असला का मोठ्यांचा ऐकून त्याचा काना पसरायचा माणसाचा. गाव ना. पायात पायी पडा रे, पायात पायी पडा रे, मासोळीचा लई गठात. पायात पायी पडा रे, मासोळीचा लई गठात. पैंजणाला जागा कर काय कुठला सांगा. हा बरोबर जोडवी घाला. आंबा सर्वले न झाली, आंबा सर्वले न झाली, पर सर्व नाही झाली. देवीला पाच जोडवा घातले सांगा. देवीच्या उजव्या पायात जोडवं नाही, डाव्या पायात आहे जोडवं. देवीच्या डाव्या पायात जोडवा आहे, उजव्या पायात जोडवं नाही. कारण का, जर उजव्या पायात जोडवं असलं असतं तर महिषासुराचा वध झाला नसता. देवीला वाचाकडे होतं ना, देवाकडे मरण नाही ना कुठल्या देवीकडनं. काय कुठल्या देवाकडे मरण नाही, कुठल्या देवीकडे मरण नाही. तर कुणाचा अर्धा बापायचं अर्धा पुरुषाचं असं झालं तेव्हा देवी महिषासुराचा वध झाला. म्हणून काय म्हणायचं, आंबा सर्वले न झाली, पर जोडव नाही झाली. आंबा हो मात्र जन्मली, देवी हो मात्र जन्मली. दैत्याचा काळ झाली काय, 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 रवी नायकाची गुरु दास गणेश आराधी. रवी नायकाची गुरु गादी, दास गणेश आराधी. चंदनाची भक्ती साधी काय, सारे बोलो. मटन जास्त झाले मामा, मटन जास्त पडले पोटामध्ये महाराज. आवाज येणार वड्यानं आवाज बसलाय. वड्या ना, अहो प्रेम से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. अंबे कल्याणी माँ वैष्णवी रानी, माँ भोली भाली, जय माता दी, हे जय माता. अजून जेवायचे तुम्ही जय माता दी, जय माता दी. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया
जल गए बाती, एक बराबर तेरे सारे पुजारे, एक बराबर तेरे सारे पुजारे। मुँह खोलूं क्या तुझसे मांगू, मुँह खोलूं क्या तुझसे मांगू, दिल मांगे सरमाया शेरावाली तूने बुलाया शेरावाली तूने मुझे बुलाया शेरावाली मैं आया शेरावाली तूने मुझे बुलाया शेरावाली मैं आया शेरावाली। कौन है राजा कौन भिखारी, कौन है राजा कौन भिखारी, कौन है राजा कौन भिखारी, कौन है राजा कौन भिखारी। सबकी मंजिल तेरा द्वारा, सबके मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, परवर लगाया शेरावाली आया शेरावाली तूने मुझे बुलाया शेरावाली मैं 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 आया मुझे बुलाया शेरावाली मैं आया शेरावाली। प्रेम से बोलो जय माता दी, ओ प्रेम से बोलो जय माता दी, ओ सारे बोलो जय माता दी, ओ वैष्णवी रानी जय माता दी, अम्बे कल्याणी जय माता दी, ओ भोली भानी जय माता दी, शेरावाली जय माता दी, जय माता दी जय माता दी जय माता दी जय माता दी। अशोक पेंडेकर या भावी भक्तांना देवीच्या गाण्याने 51 रुपये दान दिले। केला भंडाराचा मान समजून या भया भक्तार छाया धर्माता नवनी आईचा उधर्म रामा। चला सगळे मंडळी देवीचा इथं गरबा ठेवायचा।
चटणी भाजी तिखट भाजी नाही चहा अहो माझी बायको मला कशी करायची कर्नाटकची आहे होय. तिला चहा पावडर म्हणता येत नाही बाबा चहा पावडर चटणी म्हणते चटणी म्हणते होय. बर टाक जरा मीठ टाका. मीठ हा तुला खारट चहा पाहिजे आहे? अरे बाबा बापरे, मी नाव घेतलं नसते बाबा होय. माझी बायको साखरेला मीठ म्हणते बाबा होय होय आणि फळले काय काय बाबा आले लवकरची फोडणी मारा फोडणी घाल आणि काय काय घालतो तू बघ रस्सा कर आले लवकरची फोडणी मगाशी चिकन खाल्लं म्हणून फोडणी आठवले का तुला अरे बाबा होय. आले लग्नाची फोडणी तुला समजलं नाही नाही बाबा माझी बायको लसणाला यंदड म्हणते लसणाला यंदोड म्हणते हा बर आणि यंदोडला काय म्हणते हा लसूण असं आहे होय. आज पाहिजे उठले बायका म्हणून काय होतं बायको उच्चकडे बोलले अहो चिकोडीची चिकोडीची आहे. म्हणजे कलर द्यायची आहे हा, 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 हा. म्हणून काय म्हणते करायला गेले कोण करायला गेले कोण चावाली लावा करायला गेले कोण चावाला लावा करायला गेले कोण चावालीला लावा आता चहा पिल्याशिवाय गाणं म्हणणार नाही अहो चहा पिल्याशिवाय आता गाणं म्हणणार नाही सांगा ताईच्या आम्हाला बोलाय काय काय सांगा बाबा आम्हाला चहा बोलाय काय आपण किती पाहू या चहाची वाट आपण किती पाहू या चहाची वाट बिस्किटचे ताट चहा सगळ्यात घेऊया खाली बिस्किटचे ताट बिस्किट बरोबर वरक्या टोस्ट चालतं आमची मोठाई बोलतो खाता चहा सगळ्यात घेऊया खाली बिस्किटचे ताट आता खाली बिस्किट खाल्ल्याशिवाय गाणं म्हणणार नाही सांगावं मी आम्हाला चहा सांगावं मी आम्हाला चहा सांगा पाहुणे चहा मला देणार करा
तुळजापूरच्या भवानीच्या मंदिराच्या साईडलाच आहे. तर तुम्ही जर गेला ते सावधान नाही मंदिर तुम्हाला. मी 3 दिवस सोडवले मंदिर, 3 दिवस मी सोडवलं स्वतः. आणि पुण्याला देवाविषयी मला खंडोबाचं मंदिर कुठे आहे बाबा, एकदम जायचं ना. आरा देऊ गेला देवीच्या उजव्या बाजूला खंडोबाचं मंदिर आहे. चालायचं खंडोबाच्या पायथ्याला मंदिर, आता घाट चढाया समोर, आता घाट चढाया समोर, आता घाट चढाया समोर. संगे घेऊन सुवासिनीचा मेळा, संगे घेऊन सुवासिनीचा मेळा, आराध्याचा मेळा, मेळा भेटला. तुळजापुरात भगताची दाते, तुळजापुरात भगताचे दाते, तुळजापुरात भगताचे दाते. या दिवसाला या तुळजापूरच्या भवानी मातेला जेव्हा गर्दी भरती कवा कोजागरी पौर्णिमा गर्दी होती ती कशी. आणि दोन्ही साईडला मंदिर कुठले कुठले दुकाने कुठले कुठले दर्शन आले तर मार पार्टी घ्यायची, मला प्रसाद घ्यायचा, दोन पेढे घेतो म्हणून कामायचं. दोन्ही बाजूला दुकान मंदिर, तुळजापुरात भगताची दाते, तुळजापुरात भगताची दाते, तुळजापुरात भगताची दाते. माझ्या देवी काशी गंगेचे गायन कशाला कल्लोळाचं तीरथ आहे महान, कल्लोळाचं तीरथ आहे महान, कल्लोळाचं तीरथ आहे महान. काशी गंगेचं गायमुख तीर्थ म्हणजे गायमुख कल्लोळ तीर्थ आहे. त्या पाण्यामध्ये आंघोळ केलं आपल्या अंगाची रोगराई जाती. कल्लोळ पाण्याचं बाहेर गायमुख तीर्थ आहे. त्या गायमुख तीर्थ कुठून आलं अजूनही विज्ञान त्याला शोध घेतात. त्या शोध पाणी आले ते माहिती मिळालं म्हणून काम त्या लवकर काशी गंगेचे गायमुख स्थान, कल्लोळाचा तीर्थ आहे महान, कल्लोळाचा तीर्थ आहे महान, कल्लोळाचा तीर्थ आहे महान. मागू झोगला विनाती सदा, मागू झोगला विनाती सदा, या नादाचा ऐका नावा.
बाळकृष्णाची कवन छान बाळकृष्णाचे कवन छान बाळकृष्णाचे कवन छान बाळकृष्ण गोंधळी राहणार देवगड आपलं मूळ गाव देवगड आणि आता आम्ही जमसंड्यामध्ये आमचे आजोबा बाळकृष्ण गोंधळी आमचे आजोबा आणि त्याचे सुपुत्र अनिल गोंधळी आजकाल त्यांचं पारंपरिक अर्धाच आम्ही शिकलं पहिला आमचा आज गोंधळा डोक्याला फेटाय सगळं हातात धोतर असायचं आणि हातात काड्या नसत्याच्या हाताला सांभाळायचं पहिले पूर्वीची माणसं असं होती एक जागी बसून होती आता कोण नाही आता मोठं नाही बघा ते गोंधळ बोलायला गेलं तिकडे वाटलं इकडचं गोंधळ वेगळा ते मटण एवढं खाल्लो चिकन एवढं खाल्लो चालू झालं गोंधळ लक्ष नाही मोबाईल कलियुग आहे आमचं आजोबा बाळकृष्ण गोंधळी पहिला येत होतं धोतर असायचं डोईवर फेट असायला हाताने सांभाळ वाटायचं बाळकृष्ण गोंधळीचे सुपुत्र अनिल गोंधळी त्यांचे शिक्षण घेतले हे पंकज गोंधळी त्यांचा नातू आज कोल्हापूरमध्ये स्टॉप लागतो आपल्या स्पर्धेला 1 नंबर लागेल आमच्या गोंधळ स्पर्धा होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला समोर येते तुमच्या देवगडमध्ये कोकणामध्ये विषय नाही मालवण सिंधुदुर्ग फोंडा इथे 1 नंबर मारला पट्ट्या आणि तसेच आमचे भाऊ सुदर्शन गोंधळी हा सुदर्शन गोंधळी आणि तसे कोरस आमचे राजू गोंधळी आणि माझी का मला माहित आहे किशोर गोंधळी आपला बाळकृष्ण गोंधळी तुझा बाळकृष्णाची कवन छान बाळकृष्णाचे कवन छान बाळकृष्णाचे कवन छान सोनाचं झाड आम्ल झाडाला थंड गाण्याचा पंकज झाडाला थंड गाण्याचा तुझ्या नावाचा उजळा शोभे ग माझा वेला मोठा शोभे ग माझा आंबला मोठा शोभे ग माझा वेला अंबिका लावते ये मने
कधी नाही भरला देवीचा गळा अंबिके माई ते नियमानं कुंभोचा गळा होय आहे. त्या देवीला कशाचा माना बाबा कशाचा म्हणा महाराज कशाचा माना त्या देवीला मान कशाचा मान दिव्याला मान कशाचा तुम्हाला सागरमध्ये बायकाचा सगळे पेन महाराज होय. त्याचे मटण सुस्त झाले बाबा हा. मटण खाऊन मग सुस्त केलं सगळे सगळं पेन काढल्यात महाराज ही बघा मावशी मशी ते नाही हळू मावशीला मटण काय केलं बाबा होय बाबा मावशी हळू मला पण पेन घ्याले बाबा काय करू बाबा पूर्वी काही काय होतं बाबा ते महाराज हा महाराज पूर्वी काही काय होतं आज महाराज कुंकू असं बाबा कप्पा आता कुंकू गेले मग काय महाराज 2 रुपयाला 12 नवरे हा काय महाराज अहो 2 रुपयाला 12 नवरे म्हणले तुमच्या काळात होते काय आमच्या काळात होतं हो मग महाराज आता कलियुग मध्ये आले बाबा कलियुग झाले आता कलियुग मध्ये कसं काय आले महाराज 2 रुपयाला 12 नवरे बहुलं महाराज ते कसं काय अरे बाबा हो आता कुंकू गेले मग काय आलं आता टिकल्या आल्या टिकल्या म्हणजे 2 रुपयाला 12 टिकल्या 2 रुपयाला 12 टिकल्या याला म्हणतात 2 रुपयाला 12 टिकल्या 12 नवरं 12 नवरे असं आहे टिकल्या तर टिकल्या नाहीतर उकल्या कसं पाहिजे मुंबई पुन्हा सगळी फिरत बरोबर आहे अरे महाराज बाबा हे टिकलेला नाही प्रॉब्लेम आहे बाबा मग काय महाराज हे टिकले प्रकार बघायचे आहे बाबा कुठले आहेत महाराज सांगितलं पाहिजे काय पाहिजे महाराज इथं टिकली लावली हा माता म्हणे टिकली लावली ते नवऱ्यावर परिणाम होतोय कसं काय अहो होते महाराज हो पूर्वी कसं होतं बाबा कसं होतं महाराज कुंकू लावलं की 80 वर्षाला पुढे तुझं म्हणजे एका स्त्रीने कुंकू लावलं त्याच्या नवऱ्याचं आयुष्य खूप वाढत होतं वाढवत आणि आता आता निघून पडायला निघून हा निघून पडायला बाबा बरोबर आहे महाराज 60च्या पुढे येत नाही बाबा 7च्या पुढं जायचे 60च्या पुढे 7 वय झालं 60 वयाच्या पुढे जात नाही महाराज तुमचं आवडत आले अजून 7 तर येते बाबा आता झाले 33 झाला आले त्या जवळ म्हणून जवळ आले पायरी जवळ आले महाराज कोणत्या प्रकार आहेत म्हटलं हे बोलले महाराज हो ज्या माता माऊली गोल टिकली लावली काय करते महाराज ज्या माता माऊली गोल टिकली लावली ज्याने गोल टिकली लावली महाराज तिच्या माता माऊली घरात काय करते बाबा काय करते महाराज बायकोच्या बाजूला गोल 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 फिरत असते गोल 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 फिरत असते वाटत गोल 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 असं होते महाराज होय होय आणि आणि ते दुसरी कसं करत होते काय हा. ती कुठे बायको घात आली म्हणजे म्हणजे बायकोनं पदर घेऊन फिरत असते आणि पगारसाठी पोटी दिसते 80 रुपयाला आणि दुसरी ही गोल टिकली झालं बाबा हा आता खायची कुठली बाबा कुठले महाराज चौकणी टिकली असली चौकणी असली पण इथे हे नाव खोळ टिकलेली काय काय आम्हाला काय माहिती तुम्हाला तसेच टिकली हा तसंच साडी मॅची असं आहे असं बाबा बरोबर आहे महाराज या चौकणी टिकलीचा परिणाम कसा होतो बाबा कसं महाराज ज्या माता माऊली चौकणी टिकली लावली हा त्या माता माऊलीचा नवरा काय करते बाबा काय करतोय ह्या चौकात त्या चौकात त्या चौकात ह्या चौकात म्हणजे उडगत फिरतोय बोलले का नाही रे नुसतं फिरत असते नुसतं म्हणजे 4 गावाचे खेळा सांगून तो म्हणजे कसं आहे ते नुसतं दहा भांडा लावायची वाटतं. असं आहे आग लावा आणि तिसरी तिसरी टिकलेली मोठी बाबा कुठली महाराज नागमोळी टिकली नागमोळी नागमोडी साप आणून लावत नाही ना साप नावात टिकली जाते टिकल्या वेळ टिकले तशी नागमोळी त्यानं काय होतंय म्हणजे महाराज ज्या माता माऊली नागमोळी लावली हा त्या माता माऊली घरात काय करतोय काय करतोय महाराज सकाळ सकाळ पांढरा सफारी घालतोय बाबा हा सकाळी कामाला तर पांढरा सफारी घालायचं महाराज हा नटून जातोय नटून पावडर मध्ये लावतोय लिस्टी म्हणतो अष्टगंध लावतोय हा अरे बाबा गंध लावला आणि नंतर काय होते सजा येत परत येत नाही बाबा कसं येतोय हले त्याच्यात पडशील आता. म्हणजे कसा होता महाराज पगार येतो दिवसा
आडस होते मालकाकडे हा. जायचं एक खंबा मारायचा हा मग इकडे तिकडे रस्ता माप द्यायचं असं हा म्हणजे इकडे तिकडे रस्ता माप देतो त्याला नागोडे म्हणतात हा ते नागवली आणि लास्ट लास्टला सांगितलं पाहिजे चंद्राची कोर कुठे गेली पोर कोर चंद्राची कोर कुठे गेली पोर कोर नाही रे. चंद्राची कोर म्हणले हा चंद्राची कोर शिवच्या वर फेटा खातर गेली लावली चंद्राची कोर. महाराज. हा चंद्राच्या कोरनं नवऱ्यावर काय परिणाम होतोय सांगितलं पाहिजे सांगायला पाहिजे बोलले महाराज हो ज्या माता लावली चंद्राची कोर लावली बाबा लावली महाराज त्या माताला मोरा कुठं जाते बाबा कुठं जातोय आगोशा पौर्णिमा आली की चंद्रावर बसते म्हणजे अर्धा कोमात असते महाराज म्हणजे कोणालाच हा. बायकोला ए ये कुठे होते येत नाही जा तेवढच बसते फुगून बसते फुगून बसते बरोबर आहे महाराज. काय म्हणतात बायको साहेब पगार वगैरे हा झाला विनोदाचा भाग हा त्याला विनोदाचा भाग आई जगताची जगत माता तुळजापूरच्या भवानी मातेला हे टिवल्या म्हणजे महाराज हा टिवला आईला अंबाबाईला ती कुंभाचा मान बरोबर आहे ह्या टिकल्या बी कुठे बसतात बघा त्या बायका त्या टिकल्या बी कुठे बसतात महाराज तुमचा मस्त महाराज आईला पाहिजे हा सकाळ सकाळी उठायचं अंगुष्ठानला जायचं हा. सकाळ सकाळी उठायचं अंगुष्ठानला जायचं गेलो महाराज टिकली काढायची आणि आणि परशीची भाजी जब्बास इथं म्हणजे नवरा काय घेऊन आताच मी आंघोळ करते हा आंघोळ करून यायचं आरशापाशी उभारायचं ती आंबाड्याची भाजी आंबाडीची भाजी माहिती काय म्हणत किती काय म्हणतात बोलले महाराज मला काय माहित नाही अहो भारत काय होते हा आंबाडीची भाजी आंबाडा म्हणतात. गंगावन गंगावन हो केसर 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 विचारायचं बाबा टिकली काय काय म्हणता महाराज मॅगी खात बसली मॅगी आणि मॅगीला केस म्हणत केस हा केस विचारायचं टिकली काढायच्या आरशा लावायचं आणि काढायचं काय तू माझ्याकडे बघ मी तुझ्याकडे बघतो या सगळ्याला सासूबाई लवकर उठली की बाबा जेवण स्वयंपाक करायला नवऱ्याच्या कामासाठी डबा करायला तर माता मुली काय करते काय दुपारी येते घाम येते पत्र घ्यायचा असं पुजायचं नवरा पडला खाली आणि त्याला गावभर बोंबलाय फिरायचा कसा 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 तोडायचं आणि काय करायचं हे जा घेऊन बहीण बरोबर आहे महाराज. म्हणजे कामाला मिळायचं या जगदंबेला कशा कामाला बाबा अंबिका लाविले नियमाने कुंकवा पातळा जगदंबा लाविले नियमाने कुंकवा पातळा अंबिका लाविले म्हणजे काय ए मोशी काय झालं झोपाला तुम्ही बापन आईशे म्हणजे काय बापन आई व्यक्तीला जन्माला म्हणजे कोण परशुराम परशुरामाची आई कोण सौंदर्याची यल्लमा पतिवर्ता रेणुका म्हटलं जातं तिला तसं आपल्या पोटामध्ये गर्भामध्ये मुलते त्या मातेच्या गर्भामध्ये मूल लवकर तर हा कसा थोडा परशुराम जन्मला परशुराम जन्मल्यानंतर तुमच्या भूमीला परशुराम भूमी म्हटलं जातं काय म्हणतात परशुराम भूमी म्हटलं जातं भूमीला कधी बघा आगीसारखी तापत्या म्हणजे अंगातला घाम पडतोय पडतोय नाही किती जर काळ असू दे किती असू द्या घाम येणार परशुराम भूमी म्हटलं जातं
तर हा त्याचा थोडा परशुराम जन्मला ते पुण्याचं फळ देवीच्या हात नजर पाप घडलं आणि तो फोड फोडू लागला म्हणून काढण्याचं पाप नशे पाप नशे पाप नशे तुला जन्माला आई बापाचा त्यानं केला आई बापाचा त्यानं उद्धार केला आई बापाचा त्यानं उद्धार केला आई गोदरून आई संगमून सांगते परशुरामाला आई गोदरून सांगते बाळाला आता गाभाऱ्यामध्ये काही वेळ केले का तर पोरगा हत्ती होत लय जिद्दी होत येणार पण येणार आताची पोरात पबजी पाहिजे आईवर घेऊन पबजी पाहिजे मोबाईल झाले घास हे खाला पोरग जेवायला मोबाईल दाखवायचं हा पोरगा खाते आहे गेले वर्षी बरोबर आता पोरगा वेळ बघा हे कलियुगाचं लाय कलियुग देवीने काय केलं हत्ती होता परशुराम मंदिरात गेला त्या गाड्या पुढे आहे रंगना सारंगी आहे रंगना सारंगी जतरा
तुमच्यासाठी का नाही आपल्या आई बाबाने किती कष्ट केलं आणि किती बाबाला त्रास सोडला आमच्यासाठी तुमच्यासाठी सोसला बाबाला आईला तिचेही आपण शब्द कानावर ठेवा तुम्ही आणि नीट लक्ष द्या आहे रत्ना सारखी जतन केली आहे रत्ना सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली चिमणे माझी उडून गेले चिमणे माझी उडून गेले घरी कधी बघा मायलिकीचं भांडण असते मायलिकीचं असते की नाही कशाबद्दल असते कॉलेजच्या वेळेला उशीर काय झाला अजून काम पडला ढीगभर झाडू मार कचरा आहे भांडी घास जास्त भांडे धुणं धु असं मायलिकीचं भांडण असते बाबा शेवटी लग्न झाल्यानंतर शेवटी आई कशी रडती बाबा महाराज माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून शेवटी आई सकाळी शेवटी काय म्हणते काय हरण चालली माझा कडक सोडून हरण चालली माझा कडक सोडून हरण चालली माझा कडक सोडून चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले आईला जसं रडता येतं आईला जसं रडता येतं तर बापाला म्हणता येत नाही लक्षात ठेवा रडतोय बाबा का एखाद्या मुलीचा बाप श्रीमंत असला त्या मुलीचं थाटा वाटा लग्न करणार ज्या मुलीचा बाप गरीब असेल कुणाला 10% व्याजाने पैसे काढायचे कुणाला 5% व्याजाने पैसे काढायचं तर मुलगीच लग्न थाटा वाटाच करणार बिचारा एवढं खटापटा करायचं आणि शेवटी बाबाला रडता येत नाही तर बाबा कुठं रडते बाबा तर महाराज माझा बाप रडतो माझा बाप रडतो मंडप धरून माझा दादी रडतो मंडप धरून माझं हृदयाचं काळीज मला चाललं सोडून हृदयाचं काळीज मला चाललं सोडून चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले आता यात लिहिलं होतं भाऊ बहिणीचं कधी पटत नाही माझी वय काय घेतलीस दे माझी पेन का पेन्सिल काय घेतलीस दे इकडे हे भाऊ बहिणीचं मान्यता नसतं आणि जर सणवार आला तर दिदीला एवढा मोठा ड्रेस महागात घेतात 2000चा किती 2000 दिदीला घेतला असा मला 1000ची पॅन्ट का भाऊ म्हणतोय बाबाला तर बाबाच्या मनात काय असते माझी लेक जोपर्यंत माझ्या घरात आहे तोपर्यंत तिची हौस करू दिली का तिला नवरा कसा मिळेल सासरा कसा मिळेल हे मला माहित नाही माझ्या पत्रात जोपर्यंत माझ्याकडे मुलगी आहे तिची हौस मी करतो शेवटी भाऊ कसं रडतो बा शेवटी भावाला जाणार ते का लाडकी बहीण चांगली बाहेर सोडू जाते काय म्हणून काय होतो माझा भाऊ रडतो माझा दादा रडतो गळ्यात पडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोनची भावली मला काही सोडून सोनची भावली मला काही सोडून चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले चिमणे माझे उडून गेले या गाण्याचा शेवट असा आपण मुलीला जन्माला घातलं
का तुझं नशीब आपण लिहिलं नाही कुठं जाईल का माहित नाही. आता प्रेम प्रकार लिहि झाले आई बापाला किती मन त्रास सोसला लहानाचं मोठं तुम्हाला करायचं आणि शेवटी काय करायचं माझी पसंती काळजी करून बाबा ते गेले दुसरीकडे. तर तुला वाढवलं लहानाचं मोठं केलं त्याचं काय मग शेवटी असं असतंय. अहो ज्याची होती अहो ज्याची होती त्यानंच गेली अहो ज्याची होती त्यानंच गेली आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. लावलेली माया आज वायाला गेली. चिमणी मागे उडून गेली. चिमणी मागे उडून गेली. चिमणी मागे उडून गेली. त्याचप्रमाणे राजश्री बरोबर राजश्री दिदीनं आज आपल्या भावाची आठवण आणि बाबाची आठवण आल्यामुळं मी 21 रुपये दान दिलं. आई जगदंबा होऊ दे प्रसन्न. तिने दिले काय दादा आई जगदंबा तिने 10 दादा आई जगदंबाचा आशीर्वाद असतो आईचा बुध मनावा. करुणा ताईया भाई भक्ती दिले देवीच्या गोड्याला 101 रुपये दान दिले. धर्म संकटाला धाव देणारी व सज्जनाचं रक्षण करणारी या भक्तीचा सन्मान कर गा माता.